राकेश अरे ऐक ना राकेश भाई बाकी काही नाही सगळ्यांनी मागे ना प्लीज माझी सगळ्यांना विनंती आहे मागे सरकार माझी सगळ्यांना विनंती आहे मागे सरकार माझी सगळ्यांना विनंती आहे कृपया मागे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे गुंगी नाही अरे गुंगी नाही अरे गुंगी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुनीत्राबाईंनी अंगार है अरे सुनीत्राबाईंनी अंगार है सामने जो खड़ा है एक शॉट लेके जाता है निकल के जाना हमको बात तर सध्या आपण पाहतोय पुण्यात राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। महिलांचा अपमान सहन करणार नाही असं यावेळी राष्ट्रवादीचं मत आहे। महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध अशा पद्धतीची फलकबाजी इथं केली जाते। पुण्यात राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यात सध्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसनं जाहीर माफी मागावी अशी सुद्धा मागणी आंदोलनाच्या वतीने केली जाते। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी यावेळी गुंगी गुडी असं म्हणत टीका केलेली होती। त्यावरच आता राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे हर्षवर्धन सपकाळची पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले। तिथं जाऊन त्यांनी हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा केलेली। मात्र आता जर आपण पाहिलं तर पुण्यात सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। गुंगी गुड्याचा वाद काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले तर दुसरीकडे पुण्यातलेही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। पुण्यात राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनीत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून टीका केली। त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत चाललेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। तर यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद सुरू असताना सुद्धा आपल्या वक्तव्यावर ते ठाम राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतरच आता पुण्यात सुद्धा याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसनं माफी मागावी अशी सुद्धा मागणी सध्या केली जाते। गुंगी गुड्याच्या टीकेवरून राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसने जे टीका केलेली आहे त्यावरती आता तुम्ही घोषणा पण दिलेल्या आहेत। काय तुम्हा सर्वांना माहिती असेल की काँग्रेस बहुतेक त्यांची संस्कृती विसरलेली आहे। या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा एकेकाळी गुंगी गुडघ्या अशा पद्धतीने संबोधलं होतं आणि त्यांनीच पुढे येऊन त्या देशाला दिशा दिली
या देशाचं नेतृत्व करत असताना अनेक मोठ्या विषयांमध्ये त्यांनी आपल्या देशाचं मार्गदर्शन केलं. अशा त्यांनी सक्षमपणे या देशाला सांभाळलं. त्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी पाहिलं की आज सुनेत्रा वहिनी गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक महिला म्हणून त्यांनी कुटुंबाशी संघर्ष असू द्या किंवा आपल्या पक्षाचा आणि देशाचा